मग बाहेर पण लोक बसायला जागा नाही, तुम्हाला बसायला जागा भेटली, तर हे सगळं वातावरण, इथल्या गप्पा, इथल्या टाळ्या, इथलं मोटिवेशन ऐकून काहींना असं वाटत असून खय जबरदस्त बिझनेस आहे, पण काहींचा आतला जो खेकडा आहे ना तो तसाच असतो. तो म्हणणार आपण करणारच नाही, किती पण सांगा. मी नाही घेणार ती साबण, मी नाही पिणार ते औषध, तू मर. कोण कोण असे खतरनाक आयटम येते. एक जण 2 तास पाण्याची बॉटल भरायचा प्रयत्न करत होता, पण नंतर आला आणि गुरुला म्हटलं भरतच नाही साहेब. मोठ्या तलावात टाकून बघितली तरी पण भरली. गुरु म्हणले चल बरं कसं काय भरत नाही पाहूया. तर गेला गुरु आणि म्हणले भरव. तो भरायचा प्रयत्न करतो, बॉटलच भरत नव्हती. नंतर गुरुच्या लक्षात आलं ते झाकणच नाही उघडलं. काही लोक जन्मतात गरीब, जगतात गरीब आणि मरतात गरीब. याचं कारण आहे त्यांच्या आतला असणारा मीपणा, त्यांच्या आतला असणारा अहंकार. तर किती लोक हे वातावरण पाहिलंय, हे प्रोडक्ट्स, हे प्लान, या कंपनीबद्दल जे सांगितलं इथं लिहून होस्टिंग करतायत मॅडम. इथं लीडर लोकांनी स्पीच केल्या, कोणी लाख, कोणी 5 लाख, कोणी 25 लाख, कोणी 50 लाख, 1 करोड, 2 करोड, 5 करोड. आणि तुमच्या समोर जेव्हा आयटम आहे ते तर पसणारच नाही तुम्हाला. समोर जो व्यक्ती आहे तो वर्षाला 1 कोटीचा इन्कम टॅक्स पे करतोय या बिझनेसच्या माध्यमातून. काय बोलतो मी, 1 करोडचं इन्कम टॅक्स पे करतो. काही लोकांना 25-30 लाख पॅकेज असेल ना तर ते जागेदार होतो. राईट और रॉंग? ती सोसायटी, ते घर, ती गाडी सगळं हप्त्याने असतं बरं का. 6 महिने जर ICU मध्ये गेला ना मेला, याचं EMI गेले, याची बायको पण गायब होऊ शकते. ती पण म्हणणार आता आयटमचं काही घर नाही. तर किती लोक ऐकायला तयार आहेत, इगो बाजूला ठेवून किती लोकांची तयारी ऐकायची आहे? तयारी. आज ज्या लोकांनी मला ऐकलं ते फिजिकली फिट आहेत, ते मेंटली फिट आहेत, त्यांचे रिलेशन चांगले आहेत, ते लोनच्या लाईफमधून चांगल्या लाईफमध्ये आलेत. कुणी 50,000, कुणी 25,000, कुणी लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख रुपये महिना कमवतात. आज या हॉलमध्ये असे किती लोक आहेत जे पहिल्यांदाच ह्या प्रोग्रामला आले, काहीच माहीत नाही त्यांना सनेज काय आहे. टाळ्या आल्या पाहिजे सगळ्यांना. किती लोक असे त्यांनी रिसेंटली स्टार्ट केले 3 महिन्यात, मागच्या 3 महिन्यात पूर्वी त्यांनी बिझनेसमध्ये आले. ओके. तर माझं नाव अशोक तोडमल. तुम्ही जसा आज हा प्रोग्राम पाहताय असा प्रोग्राम मी 2010ला पाहिला होता ह्याच हॉलमध्ये, अशाच गर्दीमध्ये. मी असा डोकून पाहत होतो. डोकून जे डोकून पाहणार ना ते पहिले जॉईन होणार आहे. पण ज्यावेळेस मी तर पाहत होतो ना, ज्यांनी मला आणलं होतं ना, तो माझ्याकडे पाहायचा, मी एक पण टाळी वाजत नव्हतो. कारण की मी हा विचार करत होतो मी जॉईन करू, याला काय भेटणार आहे. मी जर एखादं प्रोडक्ट घेतलं याला काय भेटणार आहे. पण त्या शेअरिंगमध्ये एक डायलॉग आला की ज्यांनी तुम्हाला आणलंय, तुम्ही काही प्रोडक्ट घेतलं, बिझनेसला स्टार्ट केली, तर त्याला 200, 400, 500 रुपये भेटतील, पण त्याने त्याचं पेट्रोल पण निघणार नाही, त्याच्या घरात किराणा भरला जाणार नाही, त्याच्या घरात दिवाळी होणार नाही. पण जर तुम्ही हा बिझनेस सुरू केला तर येणाऱ्या 3 वर्षानंतर तुमच्या घरी 12 महिन्यात 12 दिवाळी होऊ शकतात. हा डायलॉग आहे. समजून घेतलं. आणि ज्यावेळेस मला भेटायचं होतं बिझनेस सुरू करायला, तर न करण्यासाठी सर माझ्याकडे 18 कारणं होती. हे बंद पडलं तर याची गॅरंटी काय, हे जोडाजोडीचा बिझनेस आहे, ते आपल्याला नाही जमत. आपल्या स्टँडर्डचं नाही आहे. आपल्या स्टँडर्डचं भाड्याच्या घरात राहणं आहे, आपलं स्टँडर्ड हप्ते भरणे, क्रेडिट कार्ड वापरणे, आपलं स्टँडर्ड कॉम्प्रोमाइजमध्ये जिंदगी जगणे. असे किती लोक या हॉलमध्ये आहेत, जर इथून पुढे 2 वर्ष 1 रुपये इन्कम जरी नाही आलं तर तुम्ही जिवंत राहू जगू शकतात. असे किती लोक आहेत या हॉलमध्ये. 2 वर्ष जर नाही आलं तर फार थोड्या लोकांचे हात वर आले.
काही लोक म्हणजे 2 वर्ष सर कोरोना झाला होता, आम्ही बोंबलायला लागलो होतो. कारण की साठतच नाहीये, काही शिल्लकच राहत नाहीये. ह्या बिझनेसमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर मी फार निगेटिव्ह होतो. कारण की मला ट्रेन केलं होतं, शिक्षण घे आणि नोकरी कर, गुलामी कर, आणि नाहीतर छोटा मोठा बिझनेस सुरू कर. कुठला? रिक्षा चालव, वडापावची गाडी टाक, चहाची टपे टाक, भाजीची गाडी टाक, मेज चालव, बायकोला द्रोण बिन बनायला लाव, छोटं मोठं किराणा दुकान सुरू कर. आपल्याला ट्रेन केलंय 15 वर्षापासून एका स्कूल कॉलेजेसमध्ये, आणि लहानपणापासून पण ऐकलंय की शिक म्हणजे गरिबीतून तुटशील. आता 10वीची एक्झाम आहे, 12वीची एक्झाम बघा. आता घरात किती कुठं चाललाय, पोरावर फुल प्रेशर आहे. ज्यांनी शिकलं, तुम्ही काय फिर मारणार? तुम्ही काय कुठं निघालताय? विचार केला पाहिजे, नाही केला पाहिजे. किती जणांना असं वाटतं की जिला लग्न करून आणलंय, किंवा ज्याला जन्म गाठलाय, किंवा ज्यांनी जन्म दिलाय, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं पाहिजे की तू खुश आहेस का, किंवा तुला काय पाहिजे. राईट ऑर रॉंग? मला वाटतं माझ्या पोराचा रोल मॉडेल विजय सर कोण पाहिजे माहितीये का? असला अशोक तोडमल पाहिजे. पण आज वेगळं आहे. माझा पोऱ्या पण म्हणतो पप्पा तुझ्यासारखं नाही बनायचं मला. का बरं? त्याला पाहिजे ती लाईफस्टाईल दिसत नाही, आपल्या सवयी, आपल्या घरातले पैसे पाणी, आपली लाईफस्टाईल त्याला कळतंय. कॉम्प्रोमाइज चालू आहे आपल्या घरात. चेक करा. मी लाखो करोडाच्या गप्पा नाही आणणार, पण आज या हॉलमध्ये असे लोक आहेत की जे महिन्याला 10,000 15,000 20,000 कमवतात, 25,000 50,000 कमवतात, काही 1 लाख रुपये कमवत असतील, काही 1.5-2 लाख रुपये महिन्याचं इन्कम असतं. पुरतंय का हो? पुरतंय का? मग काही लकी ड्रॉ लागणार आहे, काही लॉटरी लागणार आहे, किंवा देवदेवार येथून बाहेर येणार आहे आणि म्हणणार बोल बघता काय पाहिजे तुला, असं काही होणार आहे? किती जणांना मान्य आहे की हवेशिवाय पत्ता पण नाही हलत, देवाच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही. तुमची आणि आपली इथं जी आज हॉलमध्ये एवढ्या लांबून पुण्याच्या आजूबाजून तुम्ही इथं आलात, का आलात? का आलात? देवी देवता भगवंत जिजस साल्ला साईबाबा हे जे लोक आहेत हे आज उठून तुम्हाला देत नाही. तुमच्या आयुष्यात राईट लोक भेटवतात तुमच्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी. तुमच्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी कुठलं ना कुठलं माध्यम असतं. मला हा बिझनेस कसा भेटला माहितीये? मी लिफ्ट मागत होतो, एक जण लिफ्ट बुरुबुर येत होती, माझ्या गाडीत पेट्रोलच नव्हतं आणि सर्व्हिसिंग टाकली होती. तर लिफ्टमधून त्यांनी मला लिफ्ट दिली का? तर त्याला वाटलं बरा बकरा भेटलाय जॉईन करायला, आणि त्यांनी माझा नंबर घेतला आणि म्हणलं साहेब एका मीटिंगला या. मी बिलकुल यायला तयार नव्हतो, कारण की मला माहित होतं हे जोडाजोडी, हे कोट म्हणजे फसवायचा धंदा. काही त्या मर्सिडीज आहेत ना, त्या मर्सिडीजला पण म्हणजे हे काहीतरी ना दुसऱ्याच्या नावावर असं जुनी असं. कावेळ याला झाली, याला सगळं पिवळं दिसतं. गरीब माणसाला ना श्रीमंत बद्दल ना रिस्पेक्ट नाही, चालतात झाले. तुला कोणी रोखले रे गरीब श्रीमंतीत बनण्यासाठी? जेव्हा चान्स येतोय ना, हे ना हातात ये आमच्या सोबत लढ 3 वर्ष. तुला कोणी रोखलंय? स्टँडर्डचं नाही, आमच्या स्टँडर्डचं आहे. बरं आम्ही न आवडणारं स्टँडर्डचं काम करून 2-2 कोटीच्या घरात जातो, 25-30 कोटीची प्रॉपर्टी बनवली, मर्सिडीज फिरतो, फॉरेनला जातो. जर आवडणारा बिझनेस करून ना आवडणारी लाईफ भेटते तर सला सोडून दे. जर हा धंदा आवडत नाही ना, घे ना हातात, लढ 4-5 वर्ष ना आवडणारं काम करून चला आवडणारी लाईफ जगायला तू तयार होशील. किती लोकांना वाटतं न आवडणारं काम करून आवडणारी लाईफ भेटली? काही लोक म्हणतात नाही. एकदम मला वजन कमी करायचे. मग म्हणलं काय करायचं? उठ सकाळी 2 तास मस्त बाईक घाम, काकडी बिकडी पालक बिलक खा, टोमॅटो गाजर खा, चहा बिया साखर सोडून दे. तो म्हणलं नाही मला आवडत नाही. कर. आवडणारं काम केलं तर आवडणारी लाईफस्टाईल भेटते. राईट ऑर रॉंग?
मी ज्यावेळेस हा बिझनेस पाहिला ना, मला बिलकुल आवडत नव्हता. ज्याचे अरेंज मॅरेज झाले ना, पहिल्यांदा नवरा पण बायकोला आवडत नाही, बायको पण नवऱ्याला आवडत नाही, पण हळूहळू दोघं आवडायला लागतात. आणि जर चुकून एखाद्याचं लव झालेलं असतं आणि अरेंज इकडे लावून दिलं, त्यांचं झालं कुठं नसतो. 1-1.5 वर्ष लागतं आवडायला. जर परिस्थिती आल्यावर तुम्हाला कुठं पण ऍडजस्ट करून आवडायला लागतं, तर हा बिझनेस आवडू किंवा नाही आवडू, या आतमध्ये या. आणि जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही जे करतात त्याच्यात तुम्हाला मोठे पैसे भेटतील, आणि पैसे भेटल्यानंतर तुम्ही पण असा माईक घेऊन समाजासमोर सांगू शकतात की मी असं कपड्याचं दुकान टाकलं, इथून माल घेतला, सांग 1000 लोकांना, तुझ्या आजूबाजूला दुकान तयार होतील का नाही होत? मी तुम्हाला मोटिवेट का करतोय? माझं जर हॉटेलचा बिझनेस असता तर मी म्हणलं असं टाका हॉटेल, तर तुम्ही म्हणले असते काय, साला गेला कामातून. आता बिल्डर असतो तर तुम्हाला म्हणलं असतो चला बिल्डिंग बांधा, बरं जाऊन द्या, वर्कशॉप असता माझा आणि मला महिन्याला 1-1 कोटी रुपये येऊ राहिले. किती लोकांना वाटतं मी स्पीच देऊ शकलो असतो वर्कशॉप टाकायला? सगळे धंद्यावाले लोक आपल्या धंद्याचं सिक्रेट, आपलं रहस्य लपवतात. पण नेटवर्क मार्केटिंग असा एक धंदा आहे ना, ओल्ड सांगितला तर पोरांनो या धंद्यात या. 18 प्रश्नाची मला उत्तरं भेटली. मला वाटलं ते पेमेंट पण खोटं असं. म्हणलं बँकेत आल्याला दाखव, बँकेत. इकडे कंपनीत HR ला इंटरव्ह्यू घेताना विचारत नाही तुझं पेमेंट स्लिप दाखव, तिथं तर साहेब 15 वर्ष घासलेला असतं स्वतःला. 3-3, 4-4 कंपन्या बदलवतात 1,00,000-2 लाखाच्या इन्क्रीमेंटसाठी. राईट और रॉंग? मग मला असं वाटतं या जगामध्ये जेवढे पण लोक मोठे झालेत ते जॉब करून नाही, स्वतःचे धंदे उभारून मोठे झालेत. तुम्हाला कोणी रोखलं धंदा उभारायला? बाहेरलेही धंदे आहेत, पण त्याच्यासाठी लाखो रुपये लागतात. नॉलेज नसतं, कोणी सपोर्ट करत नाही. लॉस झाला तर एकट्याचाच लॉस होतो. राईट और रॉंग? फायदा झाला तर एकट्याचाच होतो, पण मॅक्सिमम चान्सेस असतात की फेल होऊ शकतात. ह्या बिझनेसला जेव्हा मी सुरुवात केली माझ्यावर 5.5 लाख कर्ज होतं. 5.5 लाख 14 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला भाऊच. जन्म सापराच्या घरात झाला. पाऊस पडला ना तर अक्षरच्या भांडे लावायचे आमच्या घरात. कोणी कोणी राहिलेलं आहे सपराच्या घरात? बघा हो, गरिबी. आपले कित्येक लोकांच्या मोठ्या मोठ्या स्टोऱ्या ऐकल्यात. त्यांनी लाईट नसताना अभ्यास केला. राईट और रॉंग? कोणी चहा विकला, कोणाला आई नव्हती, कोणाला वडील नव्हतं, कोणाला आंधळे होते. अशा लोकांच्या हिस्ट्या बनल्यात ना. मग अशा परिस्थितीमध्ये मी जन्म घेतला खेडेगावात. 2-3 ठिकाणी जावं लागलं शिकायला, आणि शिकलो. 15 वर्षानंतर पगार भेटला 3,000 रुपये. 15 वर्ष लागले शिकायला की 3,000 महिन्याला कसे कमवायचे? किती वर्ष? हां, तेव्हा मोबाईल टी व्ही काही नव्हतं, खर्च पण लई कमी होते. कपडे फाटले तरी शिव घालायचं. आता फोटो संपला का? नवीन फोटो संपला का? बाईच्या पूर्ण कपाटामध्ये लई साड्या, लई ड्रेस आहेत, तरी नवऱ्याला म्हणते माझ्याकडे कुठे साड्या? तुमच्या बायकोला म्हणा फक्त एक एका दिवसाला घाला, कमीत कमी 3 महिने चालते. पण फोटो काढलेला आहे, व्हिडिओ काढलेला आहे. पहिल्या काळात इन्कम खर्च काहीच नव्हते, आता लई खर्च वाढले. माझी पण परिस्थिती त्या काळात होती. मी जॉब पण केले 6 वर्ष. 3,000 पासून सुरुवात केली, 30,000 पगार. 2010ला 4.5 लाखाचं पॅकेज होतं, आणि काहीला 2024 मध्ये 4.5 लाख नाहीये, तरी पण तो म्हणतो गॅरंटी काय. कधी मध्ये आई बापाला पण विचारलं पाहिजे माझी सक्सेसची गॅरंटी आहे का? कुठंतरी अपॉर्च्युनिटी येतात आणि त्या गॅरंटी विचारला आता आपण. गरिबी जवळून पाहिली, फार त्रास बघितलाय, फार दुःख बघितले वयाच्या 25 वर्षापर्यंत. आता रनिंग 39 एज आहे, पण मागचे 14 वर्ष झाले आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेमच नाहीये जेव्हापासून आदंड्यामध्ये आलो. अशा कुटुंबात जन्म घेतला जिथं कपड्याची उधारी, भांड्याची उधारी, दळून आणायचं म्हणते ना, पीठ दळायचं असतं त्याची उधारी. माहिती तुम्हाला कोणाकोणाची होत्या उधाऱ्या? अशा उधाऱ्यात अशी लाईफमधून जन्म घेतलाय.
भिशी लावायची 100 रुपये, ती पण बाउन्स व्हायची घरची. जिथं अन्न, वस्त्र, निवारा सगळीकडे कॉम्प्लिकेशन होते. कारण की मी पाहिलं होतं, मी लहान होतो तरी माझे आई वडील काम करत होते. मी 4थीला गेलो तरी पण माझे आई वडील काम करतात. माझी 10वी झाली तरी पण ते काम करतात. माझं शिक्षण पूर्ण झालं तरी पण ते काम करतात. मी पैसे कमवायला लागलो तरी पण ते काम करतात. माझं लग्न झालं तरी पण ते काम करतात. मी बाप झालो तरी पण ते काम करतात. ते म्हातारे झाले तरी पण ते काम करतात. कारण की त्यांनी ज्याला जन्म दिलाय ना, चला तो त्याचे रोल पूर्ण करून राहिला. लहानपणी ते माझे आईबाप झाले, म्हातारपणी मला त्यांचे आईबाप होण्याची गरज आहे, पण मला बदलायला तयार नाहीये. मी बदलायला तयार नाही. काय उड्या मारतोस बाहेर सोशल मीडियाला? किती वय आहे, किती शिक्षण आहे, काय मॅटर नाही करत. वय आणि शिक्षणाने काही नाही. किती संपत्ती हे पण मॅटर नाही करत. किती लोक ॲग्री करतात, सूर्य प्रकट होतो आणि मावळतो. आपण पण प्रकट झालो आणि आपण पण एक एक दिवस मृत्यूकडे जाऊ राहिलो. आणि कधी एक्झिट व्हावं लागेल माहिती, कधी चेकआउट करावं लागेल माहिती नाही. कधी पण चेकआउट करावं लागू शकतं, कुठल्या पण वयामध्ये. कुछ नाही रहेगा पीछे, छोड़ना होगा सब कुछ. ह्या इंडस्ट्रीमध्ये मला आवडत नव्हतं, मी निगेटिव्ह होतो, माझ्याकडे क्वेश्चन होते, माझ्यावर कर्ज होतं, मला माहिती नव्हतं कसं होईल, काय होईल, बिझनेस राईट आहे रॉंग आहे. पण मला एवढं कळलं, इथं पैसे, इथं लोकांचं भलं करू शकतो, इथं लोकांना आरोग्य देऊ शकतो, शेतकऱ्याला मदत करू शकतो. आणि बाहेर आई वडिलांनी शिकवलं, पण शिकवल्यानंतर इंटरव्ह्यूला एकट्याला जावं लागतं. आई वडिलांच्या हातात फक्त काय आहे, शिक्षण देणं आहे, पण नंतर कुणाला करावं लागतं, एकट्यालाच करावं लागतं. सुरू केला बिझनेस, पैसे नव्हते, कर्ज काढलं, कर्ज. मिक्सर घ्यायला कर्ज, सोफा घ्यायला कर्ज, टू व्हीलर घ्यायला कर्ज, शिक्षणाला कर्ज, घराला कर्ज. काही दवाखान्याचं गोष्ट आली ना तर वावर विकतात, गुंठा विकतात. आणि पण श्रीमंत लोक धंद्यासाठी कर्ज काढतात. काढतात का नाही काढत? आज आणि भारतात आज बघितलं तर टॉप श्रीमंत व्यक्ती आहेत का नाही, त्यांचा इंटरव्ह्यू ऐकला आणि त्यांनी प्रश्न विचारला एक इंडिया TV वरती की तुमच्यावर एवढं कर्ज आहे आणि अनफॉर्च्युनेटली काही इश्यू झाला तर तुम्ही हे कर्ज रिटर्न कसं करू शकतात. त्यांनी सांगितलं माझ्याकडे 3 पट प्रॉपर्टी. त्यांचं म्हणणं असं होतं की श्रीमंत लोकांकडे जर 1000 कोटी असतील तर त्यांच्यावर जवळपास 1200, 1300, 1500 कोटीचं कर्ज असतं. आपले पैसे बँकेत आहेत, आपले पैसे सोन्यात आहेत, आपले पैसे चांदीत आहेत. राईट और रॉंग? तुमचे पैसे जिथं पण पडले तिथं वाढ राहिलेत का? नाही वाढ राहिले. कुठं ना कुठं आहेत ना. तिथं काय भेटतं? 4%, 5%, 60%, 10% वर्षाला. राईट और रॉंग? SIP चालू आहे, काही शेअर फंडमध्ये असते, कुठल्या ना कुठल्या ठिकाणी असतील पैसे. पण हेच फंड मोठे मोठे लोक मोठ्या बिझनेसमध्ये टाकतात आणि हायर रिटर्न करतात. कारण की ते प्रोडक्ट तसे बनवतात. कोणी गाडी बनवतोय, कोणी मोबाईल बनवतोय, कोणी शर्ट बनवतोय, कोणी काय बनवतोय, यूट्यूब बनवतोय, कोणी फेसबुक बनवतोय, कोणी झोमॅटो बनवतोय, कोणी स्विगी बनवतोय, कोणी ब्लिंकिट बनवतोय. आणि आपण आजचे दिन आएगे, ज्याला मला तुम्ही यायचं, संसार तुम्ही मांडायचा आणि आजचे दिन कोणतरी आणायचं. नाही राजकारण लई खराब झाले. काय फरक पडतो रे तुला? कोणी पण आलं तर तुला काय फरक पडतो? काय फरक पडतो? फरक पडतो श्रीमंत लोकांना राजकारण आल्यावर. बरोबर ना? पॉलिसी बदलतात. मी GST पे करत होतो. GST होतो सर्व्हिस टॅक्स. सर्व्हिस टॅक्स GSTच्या अगोदर सर्व्हिस टॅक्स होता. मला 63 लाख रुपयाचा GST भरायचा होता. माहीतच नव्हतं. लाईटमध्ये पहिल्यांदाच पैसा आला. कोर्टात केस गेली, 2-3 कोर्टात फिरली. आता माइंड तयार झाला, पैसे भरायचे आणि GSTची स्कीम आली. मला फक्त 7-8 लाख रुपयात माझी स्कीम निम झाली. बघा ना, जब भगवान देता तो छप्पर फाडके देता है आणि जब लेना चालू करताय ना साला फाड फाडके धुन के देता है. काय वाटतं? यस, या जगात आहे ना बाहेरच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला डिस्टर्ब नाही करत, तुमचे विचार तुम्हाला डिस्टर्ब करतात.
तुम्हाला कोणी सांगितलं बाहेरचं परिस्थिती तुमच्यावर प्रभाव पाडते? नाही, आतली मनस्थिती आपल्यावर प्रभाव पाडते. आपली मानसिकता काय, मॅटर तो आहे. नाही तर का पैसे निघून राहिले, पगार वाढून नाही राहिला, माझ्यावर अन्याय होऊ राहिलाय, माझं शिक्षणच झालं नाही, मी गरिबीतच जन्मलोय, नशीबच खराब आहे, माझ्या घरी सगळे शेणी बिणी येऊन बसलेत, माझे ग्रह फिरलेत, असे कारण देतात. नाही मला नाही जमणार, मला नाही होणार. नका ना, ह्या गोष्टीत नका लटकू. एक विद्यार्थी शाळेमध्ये रेग्युलर अभ्यासात फेल होत होता. शिक्षक पण वैतागले, प्रिन्सिपलकडे घेऊन गेले. प्रिन्सिपल फार रागवले आणि म्हणले तुझा हात दाखव. हात बघितला, म्हणले तुझ्या नशिबात रेषच नाही आहेत अभ्यासाच्या, तू उद्यापासून शाळा देऊ नको. गेलं बिचार पोरग रडत रडत घरी. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या आधी आलं आणि बसलं शाळेत जाऊन. टीचरनी बघितलं, ते आलायचे. ते म्हणले इकडं चल. गेले प्रिन्सिपल घेऊन. ते म्हणले तुला सांगितलं होतं ना तुझ्या हातावर रेषा नाही आहेत अभ्यासाच्या भाग्याच्या. ते म्हणले बघा मी रेषा बनवून आलोय. त्यांनी चाकूने रेषा बनवल्या होत्या, रक्त बंबाळ झालं होतं त्याचा हात. आणि त्यानंतर प्रिन्सिपल म्हणले बेटा आता या शाळेत कोणाचं भाग्य पडलो नाही तर नाही पडलो, चला तू या शाळेचा टॉपर असणार आहेस, तुला नाही ढोकू शकत कोणी. अरे समाजाचं काम आहे भीती दाखवणं, समाजाचं काम आहे शंका उत्पन्न करणं, डाऊट घेणं, निगेटिव्ह बोलणं. पण ज्याला जिंकायचं, ज्याला लढायचं ना, चला वादळ किती पण असून द्या, आपलं गोल, आपलं लक्ष, आपलं काम आपल्या कशावर पाहिजे, स्वप्नावर पाहिजे, तर लाईफ बदलू शकते. ह्या होणारच त्या गोष्टी. मी सुरुवात केली, हँडसला समजून घेतलं. 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना नाही कळला बिझनेस. कसं प्रोडक्ट कोणाला सांगायचं नव्हतं माहिती, कसं प्रोडक्ट विकायचं नव्हतं माहिती, कसं लोकांना बिझनेसमध्ये प्लॅन सांगायचं नव्हतं माहिती. नाही झाला मला बिझनेस. 3 महिने 6 महिने मला नाही झाला बिझनेस. मला वाटलं नाही होणार माहिती. पण मी म्हणलं जर हा बिझनेसमध्ये जर माझी सगळी लाईफ बदलणार असेल ना, तर मला हा बिझनेस शिकायचा आहे. म्हणजे मी एका ट्रेनिंग सेशन अटेंड केला. त्या सेशनमध्ये मला एक डायलॉग ऐकायला भेटला, असं एक काम करा, असं एक काम करा, ते काम झाल्यावर जिंदगीचे सगळे प्रॉब्लेम संपले पाहिजे. एक काम 10, 20, 30, 40, 50 नाही. नाही तर केक पण बनवलं, टेलर पण केलं, ब्युटी पार्लर चालवलं, मेस पण चालवली, नवरा रिक्षा पण चालवतोय, इकडं पाणीपुरीची गाडी पण लावली, तिथं जॉब पण करतोय, एक अर्धा गुंठा पण घेतला. 50 कामं करून कुछ नाही होगा. एक काम. किती काम? सचिनचं नाव घेतलं तर काय आठवतं तुम्हाला? लता मंगेशकर. हा काय आठवतं? हा मोदी साहेबांचं नाव घेतलं तर काय आठवतं? राजकारण. मी तुमच्या पक्षात राहुल गांधीचं नाव घेतलं तर काय आठवतं? राजकारण. आणि तुमचं नाव घेतलं तर? बरं तुमच्या वडिलांचं नाव घेतलं तर? आजोबाचं नाव घेतलं तर? साला आपलं नाव घेतलं ना आपली आयडेंटिटी तयार झाली पाहिजे. काय वाटतं? साला मला काही लोक भेटतात आणि म्हणतात साहेब तुम्ही अजून पण तेच करतात का? आणि जे म्हणणारा आयटम असतो ना ते कुठंतरी जॉब करत असतो. माझा एक मित्र होता, आम्ही कंपनीत जॉब करत होतो, तेव्हा पगार होता 43. आणि असंच आम्ही एका हॉटेलमध्ये भेटलो. मी त्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तो तिथं आलता जेवण करण्यासाठी. आणि म्हटलं अशोक काय म्हणतोय, कुठे? म्हणलं काय नाही, चाललंय बरमुडावरच होतो. म्हणलं काय नाही, म्हणलं कंपनीच्या कामानिमित्त आलो, इथं जॉब करतोय, फुल गप्पा. म्हणलं तुला पॅकेज किती? तो म्हणला मला 7.5 लाख. म्हणलं तुला? मला म्हणलं 1.5 लाख रुपये वर्षाचं. काय म्हणतो अशोक? नाही म्हणलं ओव्हर टाईम करून 2.5 लाख भेटतात. किती? हां तेव्हा मला वर्षाला 1 कोटी भेटत होते. पण त्याला किती सांगितले मी? त्यांनी मला एवढा लेक्चर दिला ना. आणि म्हणला बघायचं ना कुठंतरी जॉब, काहीतरी करायचं ना. कसं भागतं? राहतो कुठं? म्हणला पत्र्याच्या रूममध्ये राहतो म्हणलं मी, भाड्याच्या घरात, चाळीमध्ये. ते फुल जोश खतरनाक झालं. त्यांनी मला एवढे खतरनाक सल्ले दिले ना, झापीनं पण नाही. म्हणलं आता मला तो कंपनी कामाला लावू ना प्लीज. ते म्हणलं यायला तिला आवडली.
जे मी करत होतो तिथं दुनियादारीच्या माझी काशी करून टाकली. आता मी म्हणलं ठीक आहे, ऐकलं तुझं, अर्धा तास पाऊण तास रामायण ऐकलं, आता मी माझं सोडतो, मला काहीतरी मार्ग. आणि जेव्हा असं म्हणल्यावर हा काय म्हणला, ते शक्य नाही. ए गायवाल्या मग बोंबलाच काय एवढ्या वेळ, जर अंधारात आम्ही दिवा लावतोय ना तर ते दिवा चांगला आहे म्हण ना, तू ते विजितो. आणि आता आम्ही विचारलं ना आम्हाला खंदील लावून दे, तू म्हणतो नाही. मग तुला इजायचं कोणी सांगितलं, तुला ह्या धंद्याला नाव ठेवायचं कोणी सांगितलं, तुझ्याकडे काही चान्स आहे का, तुझ्याकडे काही मोक आहे का, नाही ना. चला मग ह्या धंद्यात माझे आई बाबा मला घेऊन बसले असे रिंगणार सगळेजण, आत्या मामा काका चुलता. हा बिझनेस सुरू केल्यावर एवढं शिक्षण झालं, एवढा पगार आहे, आणि हे चाललंय लोकांना सांगायला, लोकांच्या दारात भिकारी का तू. म्हणजे तुम्हाला वाटत नाही का आपण भिकारी आहे. मला तर वाटतंय भाऊ, स्वप्नात लोक श्रीमंत बघितल्यावर आपल्यापेक्षा पण वर लोक आहेत, मला तर असं वाटतंय. म्हणलं तुमच्या जिंदगीत तुम्हाला आवडणारं काम तुम्ही केलं, तुम्हाला आवडणारे सगळ्या काही गोष्टी केल्या, पूर्ण जवानी घातली. आज पोराला बिचाराला तिचे बायको आणि पोरग सांभाळते आहे ना, अजून पण मी तुमच्याच विचारात चाललो ना, चला मी तुमचाच आयटम बनणार. हो, काहीतरी बदल आणला पाहिजे. झाडं 1000 वर्ष जगतात, म्हणजे जीवन जगलं जातं का. जिंदगी लंबी नाही, जिंदगी बडी होनी चाहिए. 5 वर्ष असं काम करा, चला तिथून पुढले 50 वर्ष पैसे टेन्शन नाही राहिलं पाहिजे, असं काम झालं पाहिजे. 50 वर्ष नाहीतर 40, 45, 50 मध्ये आलोय आपण, तरी पण 70-80 हजार लाख रुपये कमवण्यासाठी 10-10, 12-12 तास काम करावं लागतं. ह्या पुण्यासारख्या ट्रॉफिकमध्ये 1-1, 2-2 तास ट्रॅव्हलिंग करावं लागतं, माहिती आहे तुम्हाला. ह्या PCM मधला माणूस जर तिकडे कोथरूड साईडला जॉब करत असेल ना, किंवा त्या शिरवळ साईडला, तर 2 तास ड्रायव्हिंग करावं लागतं त्याला. तरुणपणी असतात ना तेव्हा ड्रायव्हिंग 2 व्हीलर पळायला लय आवडतं, पण 40 नंतर विचारा गाडी चालूच वाटते का, इथं दुखतं, इथं दुखतं, इथं दुखतं, आणि डोकं पण दुखतं, म्हणून त्याला पॅक मारावं लागतो संध्याकाळी. झोप येत नाही त्याला बिचाराला. पॅक सोबत सिगरेट पण लागतो, झणकेभर चहा लागतो. आतून आम्ही म्हणतो हा काय सोनं पी, तो मग तू गॅरंटी काय. अरे क्वार्टर मारताना गॅरंटी मागितली का बाबड्या, सिगरेट मारताना गॅरंटी मागितली. आमचे माणसं येऊन म्हणतात आणि त्याची इज्जत काढली. सर बेकरी नाही आहेत, हे बिझनेसमॅन लोक आहेत, धंद्यावाले लोक आहेत. आणि आज मला वाटतं ह्या हॉलमधले जर लोक भेटले ना, ह्या हॉलमधले लोक 2024ला हा धंदा सुरू करा. त्याला भगवान कृष्णाची शपथ घेऊन सांगतो, 2030 पर्यंत 1-1 कोटी जर नाही आले ना, तर नेटवर्किंग सोबत नाही. बरं मला सांगा, इथं किती लोक असे आहेत ज्यांना 1 कोटी वर्षाचे पॅकेज आहे, महिना 12 लाख, महिना 10 लाख, कोणाला येतात. पॅकेज विचारतो इन्कम. बरं महिना 5 लाख कोण कमवते, कोणीच नाही कमवत. महिना 2.5 लाख तरी असतील काही हात आहेत का 2.5 लाख कमवणारे, कोणीच नाही. काही करणार नाहीत म्हणले, कुठे इज्जत घालून घेतात आपली, मोठे लोक असं काही. बरं मला सांगा, असे किती लोक आहेत जे महिना 1 लाख कमवतात. आता तरी हात वर करा बघा, मॅडमचे हात वर आले. ओके, म्हणजे मला सांगा या हॉलमध्ये फक्त 7-8-10 लोक आहेत जे 1 लाखाच्या पुढे आहेत. बदलायची गरज आहे. परंतु ह्या हॉलमध्ये बॉम्ब पडला आणि आपण सगळे मेलो तर मैत्रीण असेल ती म्हणून कुठं गेला पाक्या, नंबर डिलीट, कारण की भूत दिसन मेल्या माझा नंबर ठेवत नाहीत लोक, माहित तुम्हाला. तो फार सिरियल बसला होता ना, म्हणून मी त्याला बोललो. हॉलमध्ये आत्ता बॉम्ब पडला आणि आपण मेलो तर किती नवरे रडतील माझी महिना मेली म्हणून. सगळे रडतील. गलत फॅमिली काय म्हणते, बरं झालं मेली, किटकिट सुटली. हो, किती बायका रडतील, फार थोड्याफार रडतील. हो, काही फरक नाही पडत. आज प्रत्येक जण आपल्या आपल्या इच्छेसाठी जगतो या जगामध्ये, राईट ऑर रॉंग. हो, एक दिवस मी बघितलं वट पौर्णिमेला एक बाय लवकर आली होती याला घालायला वडाला. मी म्हणलं एवढं नवऱ्यावर प्रेम आहे,
नंतर मी बघितलं, मॅडम म्हणलं तुम्ही उलटा काय घालताय, म्हणजे लवकर सोडायचं. आणि हा आयटम बाहेर काय म्हणतोय, मी जागीरदार, मी मर्द. साला मर्द वो नहीं होता जो बच्चे पैदा करता है, वो तो कुत्ते बिल्ली भी करते. मर्द वो नहीं होता जो बच्चे पैदा करते, मर्द वो होता है जो बीवी बच्चे माँ बाप और समाज के सपने पूरे करता है. उसको मर्द कहा जाता है. क्या मला शिव्या, काय फरक नाही. काही लोकांना नाही ना असं हट होत असेल माझं बोलणं, आयुष्यभर शिव्या देत बस मला. तुझी शेती आहे पियर मार. बघा एखादा माणूस एखाद्याला जर रागात बोलतोय, चुकीचं बोलतोय ना, समजायचं प्रोडक्शन बाहेर येऊ राहिले. यस, फरक नाही याच्यात काहीच. प्रत्येक जणाचा व्ह्यू पॉइंट आहे, पण वाज आहे. या समाजात त्याची गरज आहे आपल्या लोकांना. कित्येक लोक दुःखात, त्रासात, प्रॉब्लेम मध्ये आहेत, त्यांना बाहेर निघायचंय. मला असं वाटतं आले पाहिजे. शिकलो हा बिझनेस, शिकायला मला 1 वर्ष लागले सर. किती वर्ष? 1 वर्ष शिकलो आणि पहिल्याच वर्षी इन्कम झालं होतं 27 लाख. शिकता शिकता पहिल्या वर्षी 2011 फर्स्ट इयर. मला वाटलं 15 वर्ष शाळेत शिकलो आणि हा बिझनेस 1 वर्ष शिकलो, किती मोठा फरक आहे. कारण की मी जॉब केला, मी धंदे करून बघितले आणि मी विचार केला की हा धंदा शिकायचा आहे. शिकलो म्हणजे काय, बस अशा मीटिंग प्रोग्रामला आलो, काही व्हिडिओमधून शिकलो, काही बुक्स वाचले, अभ्यास केला. 1 वर्षात कमीत कमी मी 200-300 तासाचा अभ्यास केला. तुम्ही आता 2-4 तास बसला तिथं, याच्यावरून जज करू नका बिझनेस, बिलकुल नका करू. 1-2 काढण्यासाठी, ABCD काढण्यासाठी आज चांगल्या स्कूल कॉलेजेसमध्ये 50,000 1-1 लाख फी आहेत का मुलांना? LKG फी. फुल प्रोफेशनल झालाय हा बिझनेस. किती जणांना मुलं येतात हात वर करा. किती जणांना एकच आहे, किती जणांना 2 आहेत, किती जणांना 3 आहेत, किती जणांना 5 आहेत. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग प्रॉपर. एका बाजूला 7 मुलं होते. म्हणलं का, म्हणलं 6 मुली झाल्या. म्हणलं मुलगाच पाहिजे होता खानदानाला आणि भाड्याच्या रूम मध्ये राहतो. 23,000 पगार आहे. एवढा झापला ना, एवढा खतरनाक पार शिव्या दिल्या. बिझनेस जॉईन केला, आता जोरात काम करतो. मला समजवायचंय काय, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये तुम्ही जे पण आज मुलाला शिक्षण देताय त्याच्या पाठीमागे एका मुलाला कमीत कमी 5 लाख ते 15 लाख रुपये लागणार मिनिमम. गरिबीतलं शिक्षण जरी असलं तरी. किती जणांना असं वाटतं शहरात अशा शाळा आहेत तिथं अजून फीस नाही आहे सर? नाही आहे. मग घर जर स्वतःचं घ्यायचं असेल, स्वतःचं घर घ्यायचं असेल, त्याला लोन करायचं असेल, FPCMC पुण्याच्या आजूबाजूला फ्लॅटची 1 BHKची किंमत किती रुपये? 12 लाख 13 लाख आहे का? मला माहिती आहे, पण मी असंच बोललो तुम्हाला. किती रुपये? मिनिमम 30 लाख. राईट और रॉंग? आणि ते लोन जे घ्यायचं ना तुम्हाला 25 लाख, ते तुमचं ITR, तुमचं स्टेटमेंट पाहतात शिल्लक राहिल्यावर लोन अप्रुव्हल होतं. किती लोक स्वतःचे घर येतं बघा, हातावर बघा इकडे सगळीकडे. किती लोक स्वतःच्या कारामध्ये फिरतात? ओके, बरेचसे लोक फिरतात, काही लोक फिरत असतील पण हात उचलायला, कारण ते स्टुडंट नाही आहेत ना, आता ते स्टुडंटचे पप्पा आहेत. स्टुडंट असणारे पोरं हो बरोबर ना, त्यांना इगो बिगो अहंकार काहीच नसतो. बघा मला वाटतं हॉलच्या बाहेर सगळी फुल पॅकिंग आहे, पण 90% टू व्हीलर लागल्या. काही रिक्षाने आले असतील, काही बसने, ट्रेनने आले असतील. बिझनेस आवडू नाही आवडू, घर घ्या चांगलं, त्याच्यात फर्निचर करावं लागतं, चांगली एखादी कार पाहिजे, मुलाचं चांगलं शिक्षण पाहिजे, आरोग्याचे विमा पाहिजे, सुखदुःखात कामं येण्यासाठी 10-20 लाख रुपये पाहिजेत की नाही पाहिजेत. पण आज इन्कम वजा खर्च शिल्लक काहीच राहत नसेल ना, तर मग अवघड, फार अवघड आहे. म्हणून मला असं वाटतं ह्या धंद्याला सिरियस घ्या. आम्ही सुरू केला, ह्या धंद्याला शिकलो, समजलो. आता बघा मी पुण्यात आलो ना, मला लोक सांगायला कोणी नव्हतंच. मी अनोळखी लोकांना बिझनेस सांगितला, अनोळखी लोकांना. ह्याच पुण्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा सर 1250 रुपये रूम भाडं होतं.
पर हेड 1250 रुपये. गार पाणी थंडीत आंघोळ करायची. मेसचा डबा 30-35 रुपयाने खाल्लेला आहे. ते मेसवरील द्यायला पैसे नव्हते, बिचारीचे तेव्हा पैसे दिले नाही आम्ही. अजून शोधतोय ती बाईच भेटत नाही मला. म्हणतात ना कसे द्यायचे पैसे, कारण की आध्यात्मिक नॉलेज समजल्यावर कळलं व्याजा स्वरूपात द्यावं लागतं. मी विचार करतो त्या मावशी कुठे आहेत, कारण की नंबर पण नव्हता तेव्हा. गरिबी लई पाहिजे, पण म्हणतात ना गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर लाजू नका. या श्रीमंतीत पण मी खुश नाहीये. जो गरिबीत मार्ग मला भेटत नव्हता, मला कोणी साथील नव्हतं, अशा लोकांची साथ मला द्यायची मरेपर्यंत. म्हणून मी अभिनंदन करतो. नाही तर आज मी माझी लाईफ जगू शकलो असतो. काय वाटतं? एवढे पैसे आता 1 रुपया जरी नाही आला तर मस्त की जबरदस्त लाईफस्टाईल बनवू शकते. पैसा कमवून देऊ राहिला, एवढी जमू शकतो. पण मी का ओढू राहिलोय? लई पैसे कमवायचे. आज 40-45 लाख आहे, 46 लाख महिन्याचं इन्कम आहे माझ्या एका. म्हणजे आवडे 40-45 लाख इथून येतात. पैशानी पण पैसे मला बाहेरून येत असतील का नसतील का? वडापाव खात असेल एवढ्या पैशाचा, का मिसळ पाव काय खाऊ? मग मला सांगा, लई पैसे म्हणजे मी उलटी आंघोळ करतो का? 2-4 अंडरपॅन्ट आणि बनेल घालून आलोय असं काही आहे का? पैशावाला माणूस काय पैसे ठिकाणी माळा घालून येतो का? नाही. जर फळं लई आले झाडाला तर ते फळं झाड लवतं, कारण की सगळ्यांनी तोडून खाल्ले पाहिजे. काय वाटतं? पण मी इथं पैसे कमवले, मी इथं लाईफस्टाईल बनवून राहिलोय. पण आज माझ्या नेटवर्कमध्ये जवळपास 750+ लोकांनी स्वतःच्या कारामध्ये बसले. चांगलं केलं, वाईट केलं? 750+. जवळपास 150 लोक असे, 150-200 लोक असे जे स्वतःच्या घरा घेतले त्यांनी. आज जवळपास 28+ असे लोक आहेत ज्यांचं इन्कम 1 करोड ते 9 करोड पर्यंत झाले. चांगलं केलं का वाईट केलं? 28+ लोक असे. आज कित्येक लोक, शेकडो हजार लोक आहेत ज्यांच्या घरी महिन्याला 10,000, 20,000, 25,000, 50,000 जातात. मला लय भारी वाटतं. आणि अशा महिला आहेत, असे मुलं आहेत कॉलेजचे की ज्यांच्या घरी 2,000, 3,000 रुपये जातात, 4,000 रुपये जातात. जिच्या घरी 4-5 हजार महिन्याचं इन्कम आहे, जिला कोणाचा सपोर्ट नाहीये, अशा लेडीजच्या घरी 4,000 जातात. ते फार महत्वाचे. माझ्या घरी 40 लाख येणार. मग मला सांगा, मी हा बिझनेसला सुरुवात केली, मला पण भेटलं, लोकांना पण भेटलं. चांगलं आहे का वाईट आहे? मी तुम्हाला बिझनेसमध्ये जॉईन केलं, तुम्हाला 1 लाख भेटले, मला पण 1 लाख भेटले. चांगलं आहे का वाईट आहे? सांगा ना मला. असं कोणी आहे की इथं की त्यांनी एक व्यक्ती आणला आणि शेजारीच बसला आहे, तो आहे का कोणी इथं? शेजारीच बसले. ओके, मॅडम आहे का? ओके, यांना ह्या मैत्रिणी आहेत तुमच्या? ओके, काय नाव आहे तुमचं? हां, आता 2024 आहे. 2025 पर्यंत जर तुमच्या घरी 5 लाख रुपये आले तर यांच्या घरी पण 5 लाख येतील, दोघींनी मिळून. चांगलं आहे का नाही? का वाईट आहे? पण आता नाही जॉईन केलं तर काय होईल? आयुष्यात कधी फायदा होईल एकमेकाला? किती लोकांना वाटतं मुठ्ठीतले ताकद आहे? किती लोकांना वाटतं मुठ्ठीत ताकद आहे? आणि श्रीमंत लोक मुठ्ठी बनवतात, टीम बनवतात, आणि गरीब लोक एकटेच कामं करत बसतात. आजारी पडला ना याचं इन्कम आजारी, याला जुलाब लागले ना याची इन्कमला जुलाब लागले. मी जरी आजारी पडलो ना तरी आपला धंदा चालू होईल. मला म्हणतात बिझनेस. हो, तुम्ही तर बर्गर खा, अमेरिकेत पैसे जातात. तुम्ही तर बर्गर खा अमेरिकेत. माझा मर्सिडीजचा आरसा मोडला, मी गेलो, काहीतरी निरावट 1,00,000-1,15,00,000 बिल काढलं त्यांनी. म्हणलं एवढं? म्हणले हो साहेब, लई ठिकाणी वाढावं लागतं. मग मला सांगा, असा बिझनेस करा. येणाऱ्या 4-5 वर्षात कोणी आंघोळ केली तरी पैसे, कोणी साबण लावली तरी पैसे, कोणी चहा पिला पाहता देतो काय. तुमचं यूट्यूब जर बघितलं ना लगेच कळू शकतं की तुमच्या हात काय जाऊन. तुमचं इन्स्टाचं ते पेज बघितलं ना, फीड, तरी कळू शकतं तुम्ही कुठल्या क्वालिटीचे प्रोडक्ट होणार आहे येणाऱ्या भविष्यात. इन आउट, गुड इन गुड आउट, गार्बेज इन गार्बेज आउट, पॉझिटिव्हिटी इन पॉझिटिव्हिटी. आणि हा बिझनेस तुम्हाला फक्त पैसा नाही तर तुमचा सगळ्या सर्व गुण संपन्न माणूस बनवण्याची ताकद ठेवतो जर या बिझनेसला सिरियस. मी 8 तास म्हणलो होतो. आणखीन कोणाला वाटतं आणखीन 15 मिनिटं मला बोलायची? बोलू का? नाही तर मी तर पण थांबू. सगळे ऐकू राहिले, म्हणजे भुका नाही लागल्या. ओके, तर किती लोकांना असं वाटतं हा बिझनेस केला पाहिजे? किती लोकांना वाटतं?
बिझनेस जॉईन करायला 1 रुपया लागत नाही फुकटमध्ये. आता फुकट रजिस्ट्रेशन, फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन. कोण कोण तयारी आता करायची आहे ना तयारी सगळ्यांची. लग्न करणं मॅटर नाहीये, संसार करता आला पाहिजे. लय भारी बिझनेस आहे, करा मला जॉईन सर. मग काय घ्यायचं? एक साबण एक टूथपेस्ट द्या. किराणा दुकान ऐकायला आला का तू? रामदेव बाबा शॉपीत आलाय तू? नाही, एवढं सगळं रामायण ऐकलं आणि हो म्हणतो 200 रुपये घे. अरे भिकाऱ्याला सुद्धा म्हणतो स्कॅन कोड आहे. आम्ही एका सिग्नलला गेलो, कॅशच नव्हती. तो म्हणला साहेब स्कॅनर. मी एवढा खुश चाललो, मी त्याला 500 रुपये टाकले. मी किती रुपये टाकले? 500 रुपये टाकले. वा काय ते आले अपडेटेड भिकारी. हो. आणखी नक्की सतुशास्त्र मी मिसळ खायला थांबतो आम्ही शरदवाडीला. आणि म्हणलं खरंच पैसे नव्हते. असलं तर पैसे आपण देऊन निघायचो. 500ची पण नोट नव्हती द्यायला, कारण की तो आपली गाडी पार्किंगला भारी करतो. कंटिन्यू मी त्याला पैसे देत असतो. आणि त्या दिवशी नेमकंच कॅशच नव्हती माझ्याकडे. मी कॅश गुगल पेच घेऊन गेलो. ते साहेब म्हणला स्कॅन कोड पण आहे. गाडी पार्किंग करणारा माणूस स्कॅन कोड ठेवतो. तर मग तुमच्या घरी पण आहे ना, तुम्ही न काम करता पैसे आले पाहिजेत. परत कोणी कुठं पण काम करून द्या, कोणी कुठं पण प्रोडक्ट विकून द्या, कोणी कुणाला पण जॉईन करून द्या, आपल्या घरी पैसे आले. आता मी तुम्हाला इथं बोलवलंय का? नाही. तुम्ही माझ्या काही ओळखीचे आहेत का? नाही. तुम्ही कुठे कुठं पण ऑर्डर मारा, आपल्या अकाउंटला 10% पण इन्कम आहे. समज में आ रहा है क्या? नाही तर काय आहे ना, 5 वर्षापासून तू कढईत वडा टाकतो, 10 वर्षापासून तू कढईत वडा टाकतो. त्याचे कपडे फुल घाललेले, त्याची ढेरी फुल फुगलेली. आणि मग तू दिवसाला 1 लाख कमव ना. तुझ्याकडे टाईम फ्रीडम कुठे येड्या? मनी फ्रीडम कुठे? रिस्पेक्ट कुठे तुझ्याकडे? तुम्ही बिझी आहात आणि पैसे येतात, याला सक्सेस नाही म्हटलं जात. तुम्ही फ्री आहात आणि पैसे येतात, याला सक्सेस म्हणतात. काय वाटतं? कोणला कोणला कळलं? काहीला 2-4 दिवसांनी कळलं. आता एवढं समजल्यानंतर सुद्धा काही लोकांच्या डोक्यात विचारत असेल, पण खरंच होईल का? आता एवढ्या गर्दीत ऐकलंय बरं का सगळ्यांनी. पण आता बाहेर रिक्षात बसून चालला ना, आणि रिक्षावाल्याने म्हणून द्या कुठे गेलते, तुम्ही म्हणा फक्त कुठं. तू म्हणला साहेब तुम्ही पण गेले का? तुमचा देवा फुकायला सगळे येणार आहेत बरं का. कंदील टाका, काच टाका, काच. आम्ही तर काच टाकली होती. कोणी तुमचा देवा टिकून देणार नाही. तुम्ही दिल्लीतून जाऊन ये ना, खंदील आणला आणि तुमच्या गावात कोणाकडेच लाईट नाही आणि तुमच्या घरी लाईट. तर आता सगळ्यांना कळलं तुमच्या घरी लाईट. आता त्यांना 2 ऑप्शन आहेत. त्यांनी सगळ्यांनी दिल्लीला जाऊन काय करायचं? खंदील आणायचा. नाही तर तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक कोणालाच आवडणार नाही की तुम्ही हा बिझनेस सुरू केलेला. त्याला कळलं चला येणी जॉईन केलं ते माझ्याकडे पुन्हा. राईट और रॉंग? आतापर्यंत मित्र आणि नातेवाईकडून तुम्हाला फायदा झाला नाही झाला मला माहीत नाही, परंतु या बिझनेसमध्ये या. मित्र नातेवाईक सोडा, अनोळखी लोक तुमच्या आयुष्यात येतील आणि चमत्कार घडू शकतो. हे जे सगळे लीडर लोक दिसतात ना, सगळे अनोळखी आहेत. सविता अवतडे मॅडम इथं बोलून गेल्या. आज मला वाटतंय मला नियर अबाउट 7-8 करोड रुपये इन्कम मॅडमनी कमवलंय. मॅडम माहिती घेता? तुम्ही मला ओळखीत होत्या? नाही, बिलकुल नाही. अनोळखी होतो आम्ही. सर गणेश सर ओळखीत होते? नाही. 2 व्हीलरवर भेटले होते JEEच्या समोर. आज पोरग करोडपती मर्सिडीजमध्ये फिरते. तुषार सर ओळखीत होते? ह्याच हॉलला मला ऐकलं, बाहेर भेटले, गाडीचं पाठला करत बाई चौकाच्या पाठीमागे आले आणि म्हणले सर जॉईन व्हायचे मला तुमच्याकडे. मी विचारलं देवाला एक दिवस गेलो मंदिरात, मी चर्चमध्ये पण गेलो, मस्जिदात पण गेलो, मी सगळीकडे जाऊन आलो. नाही तर काही लोक म्हणजे हो. मी देवाला विचारलं देवा जेव्हा गरज होती 100 रुपयाची तू 1 रुपया देत होता, आणि आता मला गरज नाहीये, मला गरज नाहीये तरी तू म्हणतो 1 लाख घे. नेमका झेमेला काय? साला 1 दिवस पाण्यात बिस्किट बुडवून खाल्ले, प्रसाद खाऊन खाल्लाय. अशी वेळ होती. 1 दिवस चॅलेंजेस होते लाईफमध्ये, त्रास होता लाईफमध्ये.
हे जे पोरं तुम्ही दिसतात ना, हे सगळे कोण आहेत? तिथे विजय गोरे सर ओळखीचे होते सर. स्वतःची गाडी झाली, स्वतः 2-2 गाड्या झाल्या, घर झालं. सरांनी पण ने राबवले, 1 करोड रुपये कमवले. कोण आले? हे बघायचे समोरच उदाहरण देऊ राहिले तुम्हाला मी. हे तुषार सर नव्हते ओळखीचे, सगळे दुनियादारी आता सांगून गेलं ना. हे सगळे लीडर लोक तुम्हाला दिसतात ना, हे सगळे लीडर लोक म्हणतात ना, बगीचापणा मधमाशा तुम्हाला शोधतील, चांगलंपणा लोक तुम्हाला शोधतील. कामयाबी पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी की पीछे पीछे आएगी. या मग या काबिल बनायला या वातावरणात. समजा आता बिझनेस सुरू केला आणि बाहेर जाऊन लोक म्हणले नका करू, अवघड आहे, नाही होत, नाही होणार. तुम्ही नवीन आहे, होऊ शकतं बिझनेस जमायला वेळ लागेल थोडासा. द्या 1 वर्ष 2 वर्ष बिझनेसला. गर्भामध्ये बाळ असल्यानंतर आई 9 महिने 9 दिवस थांबती की माझं बाळ जन्माला येणार आहे. ती घाबरती का? नाही घाबरत. शेतकरी पण शेतीत पेरल्यावर घाबरत. आणि सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन मला भेटतं ना शेतकऱ्याकडून. बिचाराचं पीक जातं, वादळ येतं, भाव भेटत नाही, तरी पण त्या शेतीला तो पडीक पडून देऊ शकत नाही. सगळं ते लई मोठे. आणि त्याला माहिती आहे, त्याला जर विचारलं ना कॅल्क्युलेशन, नाही कॅल्क्युलेशन नसतं करायचं. मग काही जमीन मोकळी पडून द्यायची का? घाम गाळू आम्ही. शेतकऱ्याचे पोरं आहेत आपण, शिका त्यांच्याकडून, व्हाना इन्स्पायर. का अटकायचं कोणाच्या लाईफमध्ये? इकडं बघितलं तिकडं बघितलं म्हणून डिमोटिवेट व्हायचं. एक व्यक्ती चालला आणि त्याने बघितलं की कळपामध्ये हत्ती बांधलेत, मोठे मोठे हत्ती, त्यांना एका छोट्या दोरीने बांधलेलं होतं. त्यांनी आज जाऊन विचारलं त्या माऊतला, म्हणले एवढे मोठे हत्ती आहेत आणि एवढ्या दोरीने हे तोडून पळून जातील. ते म्हणले नाही जाणार. म्हणले का? लहानपणापासूनच बांधले. आणि त्यावेळेस त्यांनी लय तोडण्याचा प्रयत्न केला पण तुटलं. आता हळूहळू हळूहळू मोठं झाले, आता एका झटक्यात तोडू शकतात, पण ते प्रयत्न करत नाही. असंच त्या हॉलमध्ये पण बसलेले सगळे लोक विचाराच्या दोरीने बांधलेत. नकारात्मकता, आजूबाजूचं वातावरण, दूषित विचार, घरापासून जन्मापासून झालेले संस्कार, भीतीदायक विचार, टॉर्चरिंग, हे सगळं असोसिएशन तुमच्या आयुष्यात. कुणाचं तुम्ही अपयश बघितलंय, कोणीतरी तुम्हाला निगेटिव्ह बोललंय लाईफमध्ये, कधीतरी फेल झाला, राईट और रॉंग, हे सगळ्यात दोऱ्या तोडा आणि जम घ्या. 100 वर्ष नाही आहेत आपल्याकडे, फार कमी पिरियड आहे आपल्या आयुष्यात. मनापासून जगा, मनापासून जगा. एका आश्रमामध्ये एक शिष्य होता आणि शिष्य फार कॉम्प्लिकेशन, टेन्शनमध्ये, पेनमध्ये होता. नवीनच सुरू झाला तो शिष्य केला तिथं आणि म्हटला, गुरु माझ्या आयुष्यात फार दुःख आहे, फार त्रास आहे, मला काहीतरी सांगा, काहीतरी सल्ला द्या, मला मुक्त करायच्या तू. ते म्हणले, तुझ्या आयुष्यात दुःखी आहे, तुला वाटतं तुझं लाईफ चांगलं व्हायला पाहिजे, सुंदर व्हायला पाहिजे. तर गुरुने त्याला सांगितलं, असं समज तुझ्या आयुष्यातला हा लास्टचा दिवस आहे, तू कसा वागणार, कसा जगणार? तो म्हणला, मी आनंदाने जगणार, कोणाचं निगेटिव्ह ऐकून घेणार नाही, कोण काय बोलतं याचा विचार करणार नाही, कोणाला मी दुःख दिलं असेल तर त्यांना मी बेधडकपणे जाऊन म्हणून सॉरी यार माझंच चुकलं, सगळे रिश्ते नाते सुधरून टाकत. आणि ज्यांना वाटतं चला माझ्यावर लई उपकार केले त्यांची फोन करून मी तारीफ करत. आणि मी माझ्या आयुष्यात टाइमपास करणार नाही, मी माझ्या कामावर आज लास्टचा दिवस आहे, मनापासून भरभरून मी जगल. ते म्हणले बस हेच तुझ्या आनंदाचं कारण असू शकतं. प्रत्येक दिवस लास्टचा दिवस आहे असं समजून जीवन जगा. या बिझनेसमध्ये फार मोठा बिझनेस आहे, कंपनी छान आहे, प्रोडक्ट छान आहेत, प्लान छान आहे, सिस्टम आहे, यूट्यूब आहे, डेटा आहे सगळीकडे. आम्ही सगळे तुमच्या साथीला आहेत. आम्ही त्या काळात सुरू केला ज्या काळात आम्हाला चेक्स पण दाखवायला नव्हते. इंटरनेट 30 रुपयाचा अर्धा तास होतं, फेसबुक व्हॉट्सअप काही नव्हतं, ब्लॅकबेरी फोन होते माहिती आहे तुम्हाला. तेव्हा टेक्स्ट मेसेजचे मेसेज कोणी फोन वापरले टेक्स्ट मेसेजचे. हां, त्या काळात आम्ही ग्रुप करून टेक्स्ट मेसेजचे मेसेज पाठवायचो, असा बिझनेस सुरू केला. आता जे टेक्नॉलॉजी याचा फायदा घ्या सगळेजण, आहे का तयारी? आता एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न येत असेल की सर एवढे सगळे कुठाने करायची गरज काय आहे? जर करोडपती घरातच जन्माला आले असते तरी इथे येऊन बसण्याची गरज होती, ऐकण्याची गरज होती? नाही ना. माझ्या मुलाला एक दिवस मी बोलवलं आणि म्हटलं बेटा तुला करोडपती आईबाप आणि मला गरीब आईबाप का भेटले रे?
सिंपल आहे ना. तो म्हणला पप्पा मागच्या जन्मात माझे लय पुण्यकर्म झाले होते म्हणून डायरेक्ट करोडपती घरात प्रमोशन. म्हणलं माझं लय पापकर्म झालं म्हणून डायरेक्ट सापराच्या घरात प्रमोशन. हो मग म्हणलं मग आता कसं काय चांगले आले. ते म्हणले आता रात्र संपून दिवस आलाय, नीट काशी करा नाही तर लवकर रात्र होऊ शकते. हो नथिंग इज परमनंट. हे शरीर, ही बुद्धी, हे नाते गोते, नवरा पत्नी, पोरं, सासू सासरे, मित्र, जे दुःख, कोणी फसवलंय, कोणी लुटवलंय, कोणी चीट केलंय, कुठलं रिलेशन फार त्रास देतंय, हे आपल्या कर्माचे फळं ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यावर चेकआउट करून जातील लोक. पण तो ट्रान्झॅक्शन झालाच. देवकी मातेनी कृष्णांना विचारलं की तू भगवंत आहेस तरी पण मी जेलमध्ये का होते. ते म्हणले हजारो जन्मामधलं पुण्य एकत्र झालंय त्याच्यामुळे मी तुझ्या पोटी जन्माला आलोय, पण त्याच्यामध्ये काही पाप पण होतं म्हणून तुला जेलमध्ये राहावं लागतं. आईला सुद्धा मदत करू शकत नाही. मग आपल्या आजूबाजूच्या नात्या गोत्या मित्रामध्ये ज्यांच्यासोबत आपण अटॅच आहे त्यांच्या आयुष्यात काही दुःख आले तर तुम्ही कंट्रोल करू शकता का? तुमचा रोल पार पाडू शकता. बस जे घडणार आहे ते घडणार. जर तुमच्या नावाने मेसेज सुटला आहे तर तुमच्या मोबाईलवर तो टूम करणार म्हणजे जो देगे वो लौटेगा. आज लौटेगा, कल लौटेगा, 1 साल, 5 साल, 10 साल, 50 साल, अगले जन्म या 100 जन्म के बाद भी लौटता है. ये हमें महाभारत सिखाता है, लौटता है. ऍक्सेप्ट करा. त्या शरीराला कमजोर नका समजू. शरीर छोटे मोठे घाण आहे, चेहरा चांगला नाहीये, ऍक्सेप्ट करा त्या शरीराला. ऍक्सेप्ट करा त्या आई बापांना, ऍक्सेप्ट करा त्या नवऱ्याला, त्या बायकोला, त्या मुलांना, त्या ननंदला, त्या काकांना, त्या चुलत्यांना, त्या मित्रांना. ऍक्सेप्ट करा तुमच्या भूतकाळात घडलेल्या लॉसेसला. ऍक्सेप्ट करा. तो व्यवहार पूर्ण होणारच होता. थँक्यू म्हणा देवांना, नाही तर त्याला आणखीन चक्रवाढी व्याज लागला असतं. जीवनामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच आहेत, कोणीच रोखू शकत नाही. माहिती तुम्हाला, प्रल्हाद विष्णूंचं नाव घेत होता, स्वतःचा पाप मारण्यासाठी पुढे आला होता. सगळे प्रयत्न फेल झाले. हत्तीच्या पायाखाली लुडलं, भाला मारला, सापळ टाकले, अग्नीत टाकलं, लोटून दिलं, शेवटी मारू नाही शकले. वध झाला कोणाचा? हिरण्यकश्यपचा. लहानपणी स्टोऱ्या ऐकल्या की नाही ऐकल्या? तेव्हा ते एज नव्हतं ते अंडरस्टँडिंग करण्याचं, पण मला आता रिअलाइज होतंय की त्या स्टोऱ्या त्या शिक्षणात का टाकल्या. याचं कारण हे की जर तुमचं इंटेन्शन प्युअर असेल, तुम्ही हायर गोलसाठी काम करत असाल तर तुमच्या सपोर्टसाठी कोणीतरी येणार म्हणजे येणार, येणार म्हणजे येणार. मोकळं व्हा, जागे व्हा, भांडणं सोडून टाका. तिने असं केलं, त्याने तसं केलं, हे असं झालं असतं, तसं झालं असतं, तुमचं चुकलंय, त्यांचं चुकलंय, आईबापाचं चुकलंय, सगळे संघ भांडणे आहेत, सगळे संघ द्वेष आहे, सगळे संघ नाराजगी आहेत. तुमच्यामुळे लोक रडत आहेत, झोपा येत नाही लोकांना, दुःख आहे, त्रासात आहेत. कसं तुमचं चांगलं होणार? आज थोडी पावर आहे, आता थोडी ताकद आहे, थोडा पैसा पाणी आहे म्हणून या गोष्टीचा फायदा घेतात, पण वेळ आल्यावर व्याजाने द्यावं लागत. एका व्यक्तीला फाशी शिक्षा होणार होती. त्याला विचारलं स्टोरी, तो म्हणला एक मर्डर झाला आहे, मी केलाच नाहीये तरी माझ्या अगेन्स्ट पुरावे आले आणि मला फाशी शिक्षा झाली. जे वकील होता तो स्पिरिच्युअल कॉन्शियस होता, स्पिरिच्युअल आध्यात्मिक विचाराचा होता आणि म्हणले ठीक आहे हे सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत, मला पण माहिती तू मर्डर नाही केला, पण चला आता तुला सजा भोगावा. उद्या तुला फाशी भेटणार आहे सकाळी 10:30 वाजता. लास्टला मला एक प्रश्नाचं उत्तर दे, हा मर्डर तू नाही केला पण याच्या अगोदर तू कोणाचा मर्डर केलाय का आणि तिथं तू वाचलास? तू म्हणला नाही. वकील चालला आणि पुन्हा वळून म्हटला, बघ मला भगवंताच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे, मी पुन्हा विचारतोय हे केलंय का असं काही? तू म्हणला इकडे या. कानात सांगितलं, एक नाही म्हणले 2 केले होते प्रॉपर्टीसाठी, पण त्यावेळेस वकील पोलीस सगळे मॅनेज केले होते आणि त्या सजामध्ये मी दुसऱ्याला लटकवलं होतं. म्हणले हरे कृष्ण राम कृष्ण हरे.
तुम्ही तुमच्या गावाला. कोणी सांगितलं? अरे आज इथं प्रत्येक ठिकाणी नॉमिनी लावतात का नाही लावत? पण तुम्ही तुमच्या कर्माला पण नॉमिनी आहे. भगवंताच्या शिये दारू पिऊन नाही बसले. होणार आहे सगळं, त्या टायमिंगला येणार आहे. सुख हो या दुख हो आने वाला है. अच्छा कर्म करो सुख मिलेगा, बुरा कर्म करो दुख मिलेगा, और भगवान की भक्ति करो, ये शरीर छोड़ने के बाद दूसरा शरीर नहीं भगवान का धाम मिलेगा. हे शास्त्र. पण भगवंताची भक्ती सोडून द्या. आज आपण सगळे भगवंताच्या भक्तीला काहीतरी मागण्यासाठी करू राहिलो. इंद्रिय पूर्ण होण्यासाठी, इंद्रिय इच्छा पूर्ण होण्यासाठी. नारळ देते, माझं पोरगं पास होते. 1 किलो पेढे चढवते, माझ्या नवऱ्याने दारू सोडून दे. 11 उपवास धरते, मला असं होऊन दे. काय फरक पडतो देवाला? सगळे कुठले तुमचे शेत एजंट म्हणून टाकले देवाला. सगळे भिकारी जातात, लाईन टू लाईन जातात. जेव्हा देवी देवताच्या मंदिरात भक्ती मागण्यासाठी जातात ना, तेव्हा कुठेतरी देवी देवता तुम्हाला सुप्रीम पाससाठी भगवंताची भक्ती प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतात. पण आज देव म्हणतो सगळे भिकारी येऊ राहिले. तिथं येऊन फोटो काढतात. मी आता ह्या मंदिरात जाऊन आले बरं का, चपलावर लक्ष आहे तिथे. मला असं वाटतं खरं पुण्य म्हणजे काय? जीवात्म्याला सुख देणं त्याला पुण्य म्हणतात, आणि जीवात्म्याला दुःख देणं याला पाप म्हणतात. कुठला पण जीवात्मा असू. कोण आहे? माझी पत्नी, ही माझ्या जन्मी माझी पत्नी, पण इथून मागं कुठल्या कुठल्या युनिट किती संसार करत आले माहित नाही मला. मी कुठं होतो मला माहित नाहीये. माझा पोऱ्या मी जन्माला घातलाय नाही, त्याचं शरीर मी जन्माला घातलंय. त्याच्या आतला आत्मा त्याच्या कर्मानुसार माझे काहीतरी व्यवहार त्यासोबत ते मिटवण्यासाठी आलाय. म्हणून मी घाम गाळतो, रक्त गाळतो, त्याला शिकवतो, पूर्ण पैसा त्याच्यावर घालतो आणि तो व्यवहार मिटवतो. असं एखाद्या अनोळखी माणसाला तुम्ही 20-25 लाख लुटवणार का? नाही ना. मग जे आजूबाजूला रिश्ते नाते जवळचे आलेत ना, त्यांच्यासोबत फार मोठे व्यवहार पूर्ण करायचे असतात. म्हणून त्यांना आई बाप सासू सासरे बायको नवरा पोरं म्हणून म्हणतात. लढा फाईट करत. आणि जेव्हा मला लढत राहतो, माझं पिल्लू, माझं सोनुलं, माझं झुकूलं. पण दुसऱ्याचं काही कोणी लॉस केला ना, त्याला दाखवतोच मी. कोणी दाखवतच राहतो. दाखवू जिंदगी संपून जायची. म्हणून मला असं वाटतं भूतकाळात ज्यांनी तुम्हाला आनंद दिलाय त्यांचे थँक्यू म्हणा, आणि ज्यांनी तुम्हाला दुःख दिलंय, ज्यांनी तुमचं नुकसान केली त्यांना पण थँक्यू म्हणा. की मागच्या जन्मात कुठंतरी काहीतरी आपल्याकडून घडलं असेल म्हणून त्याच चक्रवाढी व्याजाने आपल्याला देऊ राहिले. नसेल तर त्यांच्याकडून आता घडत असेल तर पुढच्या जन्मात आपल्याकडून त्यांना चक्रवाढी व्याजाने भेटणार आहे. समजतंय का? दोनच ऑप्शन आहेत. ॲक्सेप्ट करा. आपल्या या हॉलमधल्या लोकांना आहे ना पैशाची गरज नाही आहे, कपड्याची गरज नाही आहे, औषधाची गरज नाही आहे, चांगल्या विचारांची गरज आहे. अंधार आहे हजारो वर्षापासूनचा अंधार आहे. फक्त एक दिवा लावण्याची गरज आहे. काय वाटतं? फक्त एक दिवा. सांगा त्या पत्नीला, सांगा त्या नवऱ्याला, सांगा त्या मुलांना, सांगा त्या आईबापांना, सांगा मी किती प्रेम करतो तुमच्यावर. परिवारात आनंद करा. भांडणं तन्न करून, रुसा फुगव्या करून, शिव्या घालून, हाणामाऱ्या करून काही नाही होणार. कोणाचे वाद असतील, कुठं काही नुकसान झाले असतील, मोकळ्या म्हणणे माफ करून टाका त्यांना. चलो फिनिश. आपले काम पर फोकस करू. कोणाला काही पैसे झाले असतील, लई लटके असतील, लई लॉसेस असतील, तर म्हणाव थँक्यू बॉस, डिलीट. मग तुकाराम महाराजांना फॉलो करतात. इथं आता त्यांनी काय केलं? सॉरी, त्यांच्या वया हिसाबाच्या कोण टाकल्या? अय माळकरी टिंगा लावणारा. तुकाराम महाराजांनी काय केलं? सगळा हिसाबाच्या वया त्यांच्या वाट्याच्या कुठं सोडल्या. म्हणजे काय? सगळे व्यवहार नको मला. मग आध्यात्मिक लेवलला मानताय, देवा देवीची पूजा करताय, कुठं मशीद जाताय, कुठं चर्च लावताय, कुठल्या पण देवाला तुम्ही माना. सबका मालिक एक आहे. समज में आया? दुधापासून भरपूर आयटम बनतात. कुठले कुठले बनतात ना? सगळ्याच्या टेस्ट वेगळ्या आहेत. मग भगवंतानी त्या परिस्थितीमध्ये त्या पेशंट, त्या मानसिकतेच्या लोकांना तो आनंद देण्यासाठी तसे अवतार, तसे रूप प्रकट केले. आणि आता आपण फायटिंग करून राहिलो माझाच देव भारी. काय भारी करून राहिलो? माझाच देव भारी. म्हणजे 3रीचा 5वीचा आणि 10वीचा तिघं फायटिंग करून राहिलेत माझाच वर्ग भारी. राईट और रॉंग? 3रीच्यानी पुढे यावं, 4थी 5वीला यावं, 5वीच्यानी पुढे यावं, 5वी 6वी 7वीला यावं.
लोअर मिडल आणि हायर, तसे आध्यात्मिक चेतना पण लोअर मिडल आणि हायर सांगितली शास्त्रामध्ये. कोणाला कोणाला कळतंय मी जे बोलतोय ते? वरून चाललंय, पापी लोकांच्या वरून जाणार. ते म्हणतील पहिलं लय भारी होतं, पैसे चाललं होतं ना सर, लय खलास होतं, पण आता ना, कारण की देवाच्या आत भूत येत नाही. पण मला वाटतं चला आपले लई जन्माचे पुण्य आहेत म्हणून आपण त्या हॉलमध्ये, मला तरी असं वाटतं. माझं काहीतरी पुण्य आहे की तुमच्यासारखे एवढे सुंदर, एवढे प्यारे, एवढे पुण्यात्मे लोक या हॉलमध्ये भगवंताने मला भेटू राहिले. धन्यवाद देवा, थँक्यू देवा. अरे कुठल्या तरी जन्मात आपण कुठंतरी ऋषीमुनी असतो, पण कुठंतरी घसरलो आणि यात आलो. समजतंय का तुम्हाला? आय एम इंडियन. लास्टच्या जन्मात पाकिस्तानी असशील, रशियन असशील, अमेरिकन, लंडन, इंग्लंड असशील. एखाद्याची अमेरिकेत जायची इच्छा आहे, मेला का पुढचे मी तुला अमेरिकेत चिमणी म्हणून घालते, बस झाडा तो. जशी जशी जीवाची इच्छा असते तसं जीवन भेटतं. मग ऍक्सेप्ट करा, परिस्थितीला ऍक्सेप्ट करा. किती लोक तयारी ऍक्सेप्ट करायची, भूतकाळ विसरायची? करा, माफ करा आणि माफी मागा, माफ करा आणि माफी मागा. बघा लई भारी जिंदगी जगू शकतो. भगवंत पण साथ द्या. माझ्या जगात कोणी दुश्मनच नाही, बरोबर, कोणी दुश्मनच नाही. मी दुश्मन मानतच नाही कोणाला. सुख देणार लोक, दुःख देणार, हे चालूच असणार आहे. मग जीवन कशाला भेटलंय? आध्यात्मिक ग्रोथ करण्यासाठी, सॅक्रिफाईस करण्यासाठी, भगवंताला प्राप्त करण्यासाठी. असंख्य युनीनंतर आपल्याला भगवंतानी मनुष्य जीवन दिलंय. पण अध्यात्म सोडा, या भौतिक जगातल्या ज्या लक्झरी आहे, मोठी लाईफस्टाईल आहे, ते मिळवण्यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजे की नाही केले पाहिजे? पण ती मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगल्या मार्गाने जावं लागेल. ते मिळण्यासाठी तुम्हाला पुण्यकर्म करावं लागलं. मला असं वाटतं 100% त्या गोष्टी भेटून जातील, पण पुण्यकर्माशिवाय नाही भेटणार. तुम्ही म्हणत असतात काही लोक लई वाईट करून 2 नंबर करून लई लुटू राहिलेत, लई पैसे कमवू राहिलेत. नाही, ते आता लुटू राहिलेत, पण मागचे पुण्यकर्म आहेत त्यांच्याकडे, म्हणून ते त्याच्यामध्ये त्या पोझिशनला स्वेट येतात. तुम्ही त्यांचा वाईट मार्ग बघून इन्स्पायर नका होऊ, वाईट करण्यासाठी नका हो. स्टेबल ठेवा, स्पिरिच्युअलिटीवर विश्वास ठेवा. मी कोण आहे? मी आत्मा आहे. परमात्मा कोण आहे? प्रकृती काय आहे? नेचर काय आहे? टाइम फ्रेम काय आहे? कर्म काय आहे? हे अंडरस्टँड होण्यासाठी भगवंताने अवतार घेतले. जिजस पण येऊन गेले, पैगंबर येऊन गेले, गुरु गोविंद पण येऊन गेले, माऊली येऊन गेलेत. आज जर बघितलं तर रामकृष्ण येऊन गेलेत. कशासाठी येऊन गेलेत? आपल्याला रास्ता दाखवण्यासाठी. एवढे मी पैसे कमवलेत ना, तरी पण मी खुश नाही. माशाला पाण्यातून बाहेर काढायचं आणि त्याला म्हणायचं तू खुश आहेस का? त्याला म्हणायचं तुझं लग्न करून देतो, तुला गाडी देतो, बंगला देतो, तू खुश आहेस का? माशा काय म्हणल? काहीच नको मला, मला कुठं सोड. तुम्हाला 1000 कोटी आले ना तरी खुश नाही होणार. तू आत्मा परमात्म्याच्या सेवेमुळं, परमात्म्याच्या प्रेमामुळं खुश होतो. माहिती तुम्हाला? आपण त्या खुशीमध्ये. लहान बाळाला आई किती प्रेम करते हो. त्याने लाथा हाणू, त्याने बुचकार हो, त्याने पोत तोडून द्या, अक्षरशः जेवता जेवता त्याची शिर व्हायला जाते. बरोबर ना? किती किती निर्मळ प्रेम असतं. सला प्रॉब्लेम काय ना, लहानपणापासून एकदम प्युअर प्रेमाची सवय लावली आणि आता मोठ्यापणी ते प्रेमच भेटत नाही. सगळ्याला पाहिजे प्रेम आणि सेवा. लहानपणी आई मुलाला प्रेम देते आणि त्याची सेवा करते, राईट और रॉंग? आणि त्या प्रेम आणि सेवेमध्ये आईला आनंद भेटतो. किती जण ॲग्री करतात? किती जण ॲग्री करतात? प्रेम सेवेमध्ये आणि देण्या कशामध्ये? सेवेमध्ये. म्हणजे एखाद्या आपल्याला काय पाहिजे?